आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिक कराड. मला आश्चर्य वाटलं. आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं, पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे. कोणाला कसं सांगू. आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतो त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो, आणि हा धनंजय मुंडेंचा आहे, काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं. पहिले शॉकिंग विषय ऐकायला मिळाला या राज्यात. गृहमंत्री फडणवीस साहेब बारकाईनं लक्ष घालावं. हे राज्यासाठी घातक आहे, इतकं घातक आहे की एखादा आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षाही घातक आहे, महाघातक. जर जेलमधून संतोष भाया देशमुखांचा नंबर 1चा आरोपी जर लोकांना फोन करत असला तर या राज्यात पुन्हा मर्डर पडतील, आणि त्याला जबाबदार फडणवीस साहेब तुम्ही असताल. अजितदादा तर वेगळंच स्वप्न बघतायत की ज्या त्या सारमाड्याला का कारमाड्याला कोण त्याला पाठबळ देणारा माजी मंत्री होता, आणि त्यालाच मंत्रिपद द्यायला जणू तुम्ही आता पुन्हा. काय तुम्हाला इगार आठायले. विनाशकाले विपरीत बुद्धी अजितदादा यालाच म्हणलं जातं.